नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे समीरची नोकरी गेलेली असते आणि ही गोष्ट त्याने घरामध्ये अजून कुणालाही सांगितलेली नसते. तेव्हा त्याने विचार केलेला असतो की आता काही करून माझी नोकरी गेली ही गोष्ट सीमाला सांगायला हवी. कारण आता माझा पगार येणार नाही आहे. जे काही करायचं आहे महिनाभराचं ते तिच्याच पगारामध्ये करावं लागणार आहे. त्यामुळे तिला ही बातमी सांगायलाच हवी. सीमा रूममध्ये आल्यानंतर समीर तिला म्हणतो की मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सीमा समीरचं काही न ऐकता त्याला म्हणत असते, तुझं जाऊ दे रे, आधी माझं ऐक, मी काय सांगते ते. तेव्हा समीर म्हणतो, का काय झालं? सीमा म्हणत असते की आमची कंपनी आता लॉस्टमध्ये आहे. तेव्हा काही महिने माझा पगार येणार नाही आहे. तेव्हा समीर म्हणतो, पण असं कसं? कंपनी लॉस्टमध्ये आहे म्हणून तुमचा पगार काय येणार नाही? तुम्ही लोकांनी कंपनीजवळ बोलायला हवं ना. तेव्हा सीमा म्हणत असते, हे बघ आमचं बोलणं झालं आहे, पण आम्हाला कंपनी पगार देणार नाही आहे. त्याच्यामुळे आता काही महिने आपल्याला जे काही करायचं आहे ते तुझ्या सगळ्या नोकरीवरती करायचं आहे. तेव्हा तुझी जी काही नोकरी आहे ना ती व्यवस्थित टिकव, असं इकडे आता सीमा म्हणते आणि समीरचं काही न ऐकता तिथून निघून जाते. तेव्हा समीर आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो की आता जर सीमाचा पगारच घरामध्ये येणार नाही आहे तर आता काय होणार? माझी नोकरी गेली आहे, सीमाचा पगार सगळा नाही येणार, मग आता घर खर्च कसा काय चालणार आहे? इथे बाबा रिटायर झालेले आहेत आणि माधव काका या वयेमध्ये दुसरी नोकरी करतायत. दुसरी नोकरी जर ते शोधतायत आणि आता ही वेळ जर बाबांवरती आली तर मला ते चालणार नाही. या वयेत आपल्या मुलाने आपल्याला इथे शर्मिंदा केले, ही गोष्ट जर आईवडिलांना कळली तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा इकडे आता समीरला या गोष्टीचं वाईट वाटत असतं. या वयेमध्ये जर बाबांना नोकरी करावी लागली तर मला खूप लाज वाटेल आणि ते त्याला सहन होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता शुभाची बहीण प्रभा हिला आपला एक निर्णय आता यशवंत काकांना सांगायचा असतो. कारण माधव काकांना चंद्रपूरला नोकरी मिळालेली असते. त्यामुळे प्रभाला आणि माधव काकांना चंद्रपूरला जावं लागणार असतं. पण इथे आता शमिकाचं कॉलेज वगैरे असल्यानंतर तिचं नुकसान होणार असतं. त्यामुळे इथे आता तिला आपल्या घरी ठेवून घ्यायचं आहे असं शुभाचं म्हणणं असतं. पण इथे प्रभाला काही करून यशवंत काकांची परवानगी हवी असते. तेव्हा यशवंत काकांना शुभा म्हणत असते, अहो बघा ना, ताईला संकोच वाटतोय म्हणून तिचं म्हणणं आहे की तुमच्याकडून जर तिला परवानगी मिळाली की इथे शमिका राहू शकते तर ती निश्चित होईल. तेव्हा इकडे यशवंत काका म्हणत असतात, अहो असं काय करताय तुम्ही ताई? तुम्ही इथे शुभाची मोठी बहीण आहात आणि इथे माधवरावसुद्धा जरी माझे नात्याने मेव्हणे असले तरी ते मित्राप्रमाणेच आहेत. आणि तुम्हाला जर चंद्रपूरला जावं लागते कामानिमित्त तर शमिका आम्हालासुद्धा मुलीसारखीच आहे. ती तिच्या कॉलेजसाठी इथे नक्कीच राहू शकते. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा प्रभा म्हणते, तुमच्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन दूर झालं. त्याच्यानंतर इथे आता सीमा खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा समीर येतो आणि म्हणतो, काय गं काय झालं सीमा? तू टेन्शनमध्ये का आहेस? तू रडतेस का? तेव्हा सीमा म्हणते, अरे रडू नाही तर काय करू? तुला माहिती आहे का, मी माझ्या आईला भेटायला गेले होते. तेव्हा मी आईला म्हणाले की मला पैशांची गरज आहे. तर आई म्हणाली की मला पैशांची मदत नाही करणार म्हणून. त्यानंतरला समीर म्हणत असतो, अच्छा म्हणून तू रडतेस का? तेव्हा इकडे आता सीमा म्हणते, एवढंच नाही रे, नंतर मी त्या बिल्डरला भेटायला गेले होते. तिथे काय झालं माहिती आहे का? तेव्हा इकडे आता शुभा तिथे आल्यानंतर जो काही प्रकार घडलेला असतो तो सीमा सगळा समीरला सांगत असते. नायडा बिल्डरकडे जे तिने आता सीमाने 10 लाख रुपये घेतलेले असतात ते 10 लाख रुपये सीमा तुम्हाला परत करेल, ते सुद्धा व्याजासकट. आणि ही जबाबदारी शुभाने सीमाला दिलेली असते. तुझ्या पगारातून म्हणजे ठराविक रक्कम ही नायडा बिल्डरला जाईल आणि मग ते सगळे पैसे मला फेडावे लागणार आहे. तुला माहिती आहे समीर, हे सगळं आईंमुळे झाले. तेव्हा समीर म्हणत असतो, याचा अर्थ तुझा सगळा पगार ते 10 लाख रुपये फेडायला जाणार आहे त्या नायडा बिल्डरला, बरोबर ना? पण मगाशी तर तू म्हणालीस की तुमची कंपनी लॉसमध्ये आहे म्हणून तुम्हाला पगार येणार नाही आहे म्हणून, म्हणजे तू खोटं बोलली होतीस का? तेव्हा सीमा म्हणते, हो मगाशी मी खोटं बोलले होते, पण हेच खरं आहे की ते 10 लाख रुपये जे घेतले होते ना ते फेडण्यासाठी मला आता माझा सगळा पगार त्या नायडा बिल्डरला द्यावा लागणार आहे. आणि आईनं काय गरज होती तिथे यायची? तेव्हा समीर म्हणत असतो, अगं आई तिथे आली ते महत्त्वाचं नाही आहे, पण आईला ही गोष्ट कळायलाच नको हवी होती. आई आता काय विचार करत असेल तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल?
तेव्हा इथे सीमा म्हणते, ते सगळं जाऊ दे, हे बघ आता माझा पगार येणार नाही आहे, पण तू काय करणार आहेस? माझा पगार सगळा त्या नायडा बिल्डरला जाणार आहे. 10 लाख रुपये फेडता फेडता 2 वर्ष जाणार आहेत. तोपर्यंत आपल्याला जे काही करायचं आहे ते तुझ्या पगारांमध्येच करायचं आहे. तेव्हा आता तुझा पगार येणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा जी आहे ना नोकरी ती नीट टिकव. तुला कळतंय का? तेव्हा इथे समीर टेन्शनमध्येच येतो. तेव्हा सीमा म्हणत असते, समीर मी काय बोलते तुला कळतंय ना? तेव्हा समीर म्हणतो, हो मला कळतंय, मी ऐकतोय. तेव्हा इथे आता सीमा म्हणत असते की हे बघ, तू एक काम कर, तुझ्या सरांशी बोलून घे, त्यांना कसं बसं पटव आणि तुला आहे ना प्रमोशन द्यायला सांग, म्हणजे तुझा निदान पगार तरी वाढेल. तेव्हा समीर म्हणत असतो, हे बघ मला आहे ना दुसरी नोकरी करावी लागणार आहे. तेव्हा सीमा म्हणते, अरे दुसरी नोकरी कसली करतोयस? अरे जी आहे ती टिकव ना. तेव्हा समीर म्हणतो, हे बघ सीमा, अगं तू वेडी आहेस का? तुझ्या नोकरीतला सगळा पगार आता त्या बिल्डरला जाणार आहे. त्याच्यानंतरला आता बाबासुद्धा रिटायर झालेत आणि इथे मकरनचं काय चाललं आहे तुला बरोबर माहिती आहे. आणि आता स्वीटी आणि मकरनचं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे घरामध्ये आपल्यालाच हातभार लावावा लागणार आहे. मग आता मला दुसरी चांगल्या पगाराची नोकरी करायला नको का? एवढ्याशा पगारात काय होणार आहे, हे तुला कळतंय का? तेव्हा इथे सीमा म्हणत असते, ठीक आहे, मग तुला दुसरी नोकरी बघायची आहे ना, बघ तू दुसरी नोकरी, पण या ठिकाणी आता बघू नकोस. आता तुला चांगला पगार हवा आहे, मग दुसरीकडे कुठे लांब जावं लागलं ना तरीसुद्धा चालेल. म्हणजे पुणे, मुंबई अशा ठिकाणी कुठेतरी लांब नोकरी बघ, म्हणजे निदान आपण या घरातून तरी बाहेर पडू. कळतंय का तुला? तेव्हा समीर म्हणतो, अगं काय बोलतेस तू? मग जर आता नोकरीनिमित्त मी कुठे लांब गेलो आणि तू माझ्याबरोबर आलीस, मग तुझ्या नोकरीचं काय? तेव्हा सीमा म्हणत असते, मरू दे ती नोकरी, सोडून टाकेन मी. अरे जी नोकरी करून माझा सगळा पगार त्या नायडा बिल्डरला जाणार आहे, माझ्या हाती येणार तरी काय आहे? मग कशाला करू ती नोकरी? ती नोकरी गेली ना तरीसुद्धा चालेल, पण तू कुठेतरी बाहेर नोकरी बघ, म्हणजे निदान आपल्याला या घरातून तरी बाहेर पडता येईल. असं इथे आता सीमा समीरला सांगत असते, कारण तिला असं वाटत असतं की 10 लाख रुपये फेडेपर्यंत 2 वर्ष जातील. 2 वर्ष मी नोकरी तर करेन, पण हातामध्ये माझ्या पगारच येणार नाही आहे. सगळा पगार हा नायडा बिल्डरचे पैसे फेडण्यामध्ये निघून जाणार आहे. आणि समीरने जर दुसरीकडे कुठे नोकरी बघितली तर त्या ठिकाणी मी सुद्धा जाईन आणि मी सुद्धा तिकडेच कुठेतरी नोकरी बघेन, इथे नोकरी करण्यापेक्षा, असं आता सीमाने ठरवलेलं असतं. म्हणून इथे समीर आता टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याने सुद्धा सीमापासून ही गोष्ट लपवून ठेवलेली असते की त्याचीही नोकरी गेलेली आहे. कारण आता एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये त्याने जर सीमाला सांगितलं की त्याची नोकरी गेले तर मात्र इथे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण का, सीमा लगेचच रागाच्या भरामध्ये जाऊन सगळ्यांना ही गोष्ट सांगेल की समीरची नोकरी गेली. आता हे घर कसं काय चालणार आहे? तेव्हा इथे समीरने तिच्यापासून ही गोष्ट लपूनच ठेवलेली असते. त्यानंतर इथे शुभा म्हणत असते, अहो मग आता तुमची परवानगी आहे ना? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा, म्हणजे ताईला इथे आता खात्री पटेल की तुम्ही परवानगी दिलेली आहे. तुम्हाला काय त्रास असणार आहे? तेव्हा इकडे काका म्हणत असतात की नक्कीच. हे बघा प्रभाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कामानिमित्त तुम्हाला जावं लागतंय. शमिका मलासुद्धा मुलीप्रमाणे आहे. तिच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तेव्हा ती आमच्या इथे राहू शकते. मला तिचा काय त्रास असणार आहे? तेव्हा शुभा म्हणत असते, अहो ते सगळं झालं. तुमची परवानगी मिळाली. पण या घरामध्ये फक्त आपण दोघंच राहत नाही ना. सगळ्यांना विचारायला हवं की त्यांचं काय म्हणणं आहे. तेव्हा इकडे आता यशवंत काका म्हणतात, शुभा अगं हे घर आपलं आहे, त्यांना काय विचारायचं? त्यांना काय त्रास असणार आहे? तेव्हा शुभा म्हणते, असं नाही, घर जरी आपलं असलं तरी सगळे एकत्र राहतो की नाही, तेव्हा त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलंच पाहिजे. तेव्हा यशवंत काका म्हणतात, हे बघ तू त्यांना विचारणार नाही आहेस, त्यांना आपला निर्णय सांगणार आहेस, कळलं ना तुला? तेव्हा इथे शुभा म्हणते, हो अगदी बरोबर. त्याच्यानंतरला शुभाने सगळ्यांना जमा केलेलं असतं. तेव्हा मकरन म्हणत असतो, काय ग आई, काय झाले? आम्हाला सगळ्यांना असं एकत्र का जमा केलेस तू? तेव्हा शुभा म्हणत असते, काही नाही रे, माझा निर्णय तुम्हाला सगळ्यांना सांगायचा होता. तेव्हा इथे शुभा म्हणत असते की त्याआधी तुम्हाला एक आनंदाची बातमी देते. आपले माधव काका आहेत ना, त्यांना चंद्रपूरमध्ये नोकरी मिळालेली आहे. तेव्हा इकडे आता चंद्रपूरला त्यांना आणि प्रभावताईला दोघांनाही जावं लागणार आहे. तेव्हा इकडे सगळेजण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतात. तेव्हा इथे ह्या वयससुद्धा आता काकांना नोकरी मिळाली. समीरला आनंद तर झालेलाच असतो. समीर म्हणत असतो, काका म्हणजे त्या लोकांचा फोन आला का? तेव्हा काका म्हणतात, हो ना, त्या लोकांचा पगार आला आणि नोकरीसुद्धा चांगली आहे, चांगल्या पगाराची आहे, पण जरा चंद्रपूरला जावं लागणार आहे, इतकंच.
तेव्हा काका म्हणत असतात की असू दे, पण आता नोकरी तर करायलाच पाहिजे. तेव्हा मकरंद म्हणत असतो, पण काका, अहो आता चंद्रपूरला गेल्यानंतर नोकरी तर नोकरी होईल आणि वेकेशनसुद्धा होतील, बरोबर की नाही? एकाच वेळेमध्ये तुमची 2 कामं होतील. तेव्हा स्वीटी म्हणत असते, मकरंद, पण तिथे काका नोकरीसाठी जाणार आहेत, वेकेशनसाठी नाही. तेव्हा इकडे मकरंद म्हणत असतो की अगं तेच गं. तेव्हा काका म्हणतात, अगदी बरोबर, नोकरीसाठीच तिथे जाणार आहे. तेव्हा प्रभा म्हणत असते, नोकरीचं ठीक आहे रे, पण तिथे कसं जरा गाव साईट आहे ना, आपल्यासारख्या तिथे फॅसिलिटी नाही आहेत, म्हणून थोडं टेन्शन आले, बाकी काही नाही. त्यानंतरला इकडे आता सगळेजण चांगली गंमत-जंमत करत असतात, कारण त्यांना माहितीच नसतं की नंतरचा ट्विस्ट काय असणार आहे ते. मकरंदला या गोष्टीचा आनंद झालेला असतो की इथे आता मावशी आणि काका शमिकाला घेऊन लवकरात लवकर इथून जातील, म्हणजे घर थोडं रिकामं होईल. त्यामुळे इथे सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. पण ट्विस्ट आता शुभा सगळ्यांना सांगणार असते, तो म्हणजे असा की आता कामानिमित्त प्रभाताई आणि इथे माधव काकांना जावं लागणार आहे. पण शमिका आपल्याबरोबर शिक्षणानिमित्त इथेच थांबणार आहे. शमिका इथेच राहणार आहे आपल्याबरोबर. तेव्हा मी आणि बाबांनी असा निर्णय घेतला आहे की शमिकाचं शिक्षण अर्धवट राहू नये किंवा इथे त्याचं नुकसान होऊ नये, म्हणून आपण शमिकाला इथे आपल्या घरी ठेवून घेतोय. तेव्हा इकडे सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. स्वीटी म्हणते, अरे वाह, ये तो बहुत अच्छी बात है, अगर शमिका यहाँ पे रहेगी तो मुझे तो खुशी होगी और उसके कॉलेज का पढ़ाई का कोई नुकसान भी नहीं होगा. तेव्हा इथे आता शमिकाला छान वाटतं की बाबा कुणीतरी बोललं की मी इथे राहिलेलं त्यांना चालणार आहे. बाकी इथे आता शुभा म्हणत असते, कुणाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, शमिका आपल्या इथे राहिली तर? तेव्हा मकरंद म्हणत असतो की आई, अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे, शमिका माझी धाकटी बहीण आहे आणि ती इथे राहिली तर मला आनंदच आहे, पण तिला चालणार आहे का? तेव्हा इकडे शुभा म्हणत असते, हो तिला चालणार आहे, ती आपल्या इथे राहायला तयार आहे. हो ना शमिका? तेव्हा इकडे आता शमिका इथे राहणार आहे, तेव्हा समीरला काही प्रॉब्लेम नसतो. पण समीरला असं वाटत असतं की आधीच इथे आता माझी नोकरी नाही आहे, त्याचबरोबर सीमाची सुद्धा नोकरी गेल्याच जमा आहे, त्यामुळे इथे आता घरातला खर्च कसा चालणार आहे. तेव्हा समीर म्हणत असतो, अरे आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, नाही का, ती इथे राहिली तर आम्हाला आनंदच होईल. तेव्हा इकडे आता सीमा म्हणत असते, पण आता तिला जर इथे राहायचं असेल, कॉलेजचा जर इथे सगळा प्रॉब्लेम आहे, तर मग अजून खूपच जास्त ऑप्शन्स आहेत ना तिला इथे राहण्यासाठी. तेव्हा इथे शुभा म्हणत असते, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा सीमा म्हणत असते, नाही म्हणजे इथे हॉस्टेलसुद्धा आहेत, बरोबर की नाही? तेव्हा इथे प्रभाताई म्हणत असतात, शुभा, मग मी एक काम करते, मी आहे ना शमिकाला एखाद्या हॉस्टेलमध्ये ठेवते, उगाच तिच्यामुळे इथे कुणाला त्रास नको. तेव्हा इथे आता समीर म्हणत असतो, नाही नाही मावशी, अगं कसला त्रास आहे, आमची शमिका ही लहान बहीण आहे आणि ती जर इथे राहिली तर आम्हाला काही त्रास होणार आहे का? अजिबात त्रास नाही होणार. आणि तो इथे तिच्याबरोबर आता मस्ती करत असतो, तिला थोडी चिडवत असतो. तेव्हा इकडे काका म्हणत असतात, शमिका जर इथे राहिली तर आम्हाला काळजी नसणार आहे, पण तुम्हाला जर कुणाला तिचा त्रास असेल तर मग आम्हाला तिला इथे ठेवायची नाही आहे. मग ती हॉस्टेलमध्ये एखाद्या राहिली तरीसुद्धा चालेल, आमची काही हरकत नाही. तेव्हा इथे स्वीटी म्हणत असते, अरे नहीं नहीं, शमिका यहाँ पे रहेगी तो हमें कोई प्रॉब्लम नहीं होगी, उसका कॉलेज भी यहीं पे है और अगर यहाँ पे रहेगी तो आप लोगों को उसकी बिल्कुल भी चिंता नहीं होगी, है कि नहीं? हमें क्या उसकी प्रॉब्लम हो सकती है, मुझे तो शमिका पसंद है. तेव्हा इथे समीर म्हणत असतो की नाहीतर काय, जर शमिका राहिली तर राहू दे ना, आपल्याला काही तिचा त्रास नाही आहे. तेव्हा इथे शुभा म्हणते, शमिका, बघितलंस ना, अगं तुझा दादा, तुला जर त्याने चिडवलं किंवा त्याने तुला मारलं ना, तर मग तू मला सांग, लाटणं घेऊन त्याला मी बरोबर करते. तू जर इथे राहिलीस ना, तर आम्हाला कुणाला काही त्रास नाही आहे बाळा. तेव्हा सीमा म्हणत असते, नाही आई, पण मी काय म्हणत होते, आता बघा ना, इथे हॉस्टेलसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर पी-जी तर आहेत ना, कितीतरी मुली पेइंग गेस्ट राहतात. आपण बघूया ना एखादं घर इथे, जिथे पेइंग गेस्ट म्हणून शमिकाला राहता येईल, हो की नाही? तेव्हा इथे आता शुभा म्हणत असते की सीमा, अगं पेइंग गेस्ट राहण्यापेक्षा जर आपल्याकडे शमिका राहिली तर ती सेफ राहणार नाही का? आणि आपलं घर असताना ती दुसरीकडे का राहील? तेव्हा माधव काका आणि इथे प्रभा दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात, कारण का सगळ्यांमध्ये इथे सीमाचाच जास्त नकार असतो. तेव्हा इकडे यशवंत काकांना सीमाचं हे बोलणं आवडत नाही, कारण सीमाचं म्हणणं असतं की आपल्या घरी ठेवण्यापेक्षा तिला हॉस्टेलला जाऊ दे, नाहीतर तिला एखाद्या घरी असं पेइंग गेस्ट म्हणून राहू दे.
तेव्हा इकडे शुभा म्हणत असते, अगं तिच्या सेफ्टीचं सुद्धा महत्त्व आहे ना. आणि मला असं वाटतंय की इथे तिचे 2-2 भाऊ आहेत, तिच्या 2-2 वहिन्या आहेत. मग ते आपल्या इथे आपल्याबरोबर राहिली तर तिला एकटं वाटणार नाही. तिला आईवडिलांची जास्त आठवण येणार नाही. बरोबर की नाही हो? तेव्हा ताई, तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना इथे आणि शमिका इथेच राहील आणि ते इथे राहिली ना तर तुम्हाला तिची काळजीसुद्धा वाटणार नाही. तेव्हा स्वीटी म्हणते, अगदी बरोबर. आणि शमिका यहाँ पे रहेगी ना तो मुझे भी अच्छा लगेगा. हे ना शमिका? तेव्हा शमिकासुद्धा हसायला लागते. शमिकालासुद्धा तिथे राहायला काहीच प्रॉब्लेम नसतो. फक्त इथे सीमा तिच्याबरोबर कशी वागते कशी नाही याची काळजी आता तिच्या आईवडिलांना लागून राहिलेली असते. बाकी घरातले सगळ्यांना इतका प्रॉब्लेम नसतो. पण मात्र मकरंद आणि सीमा हे दोघेजण एका माळेचे मणी असतात. त्या दोघांनाही माणसं खपत नसतात. तेव्हा मकरंद आपल्या रूममध्ये आल्यानंतर कुणाला तरी फोन करत असतो. तेव्हा इथे स्वीटी म्हणत असते, मकरंद अरे किसे फ़ोन कर रहे हो? कितनी देर हो गई है, इतने रात को फ़ोन नहीं करते. तेव्हा मकरंद म्हणत असतो की तिकडे रात्र नाही आहे, तिकडे दिवसच आहे. तेव्हा स्वीटी म्हणते, अरे कुणाला फोन करतोयस? तेव्हा तो त्याच्या एका मित्राला फोन करत असतो. तो म्हणतो की आता इथे राहायचं नाही या गर्दीमध्ये. कधी एकदा ऑस्ट्रेलियाला जातोय ना असं झालंय मला. अगं बघ ना, म्हणजे मी वाट बघत होतो की कधी एकदा मावशी काका इथून जात आहेत. बरं ते लोकं नाही जात आहेत तर शमिकाला घेऊन जायचं तर ते आता तिलाही इथे ठेवत आहेत. आधीच आपल्या घरामध्ये कमी माणसं आहेत का? आपण एवढ्या गर्दीमध्ये राहतोय ना. मला गर्दी सहन होत नाही. मला जास्त माणसं आवडत नाही. तेव्हा स्वीटी म्हणते, पण ती कुठे जाणार ना? तिचे आई-वडील चंद्रपूरला गेलेत. आणि हे बघ ना, मकरंद आत्ताच आपलं लग्न झालंय, तर आपण लगेच आपल्या माणसांना सोडून जायचं का? तेव्हा मकरंद म्हणतो, अच्छा, म्हणजे तू जगावेगळीच आहेस गं स्वीटी. लग्न झाल्यानंतर मुला-मुलींना प्रायव्हसी हवी असते, एकांत हवा असतो. पण तुझं असं काही नाही आहे. तुला सगळी गर्दी हवी आहे. पण माझं तसं नाही आहे. म्हणजे तुला माणसं आवडतात म्हणजे तू बरोबर आणि मला नाही आवडत म्हणजे मी चूक. असा तर भाग होत नाही ना. मला शांतता जास्त आवडते. मला माझी प्रायव्हसी डिस्टर्ब झालेली अजिबात चालत नाही. म्हणून आपण लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला जातोय. तू सुद्धा तयारी कर. तेव्हा स्वीटी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता शुभा म्हणत असते, अहो तुम्ही बघितलंत ना, म्हणजे सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सीमालाच शमिका इथे राहण्याने प्रॉब्लेम आहे. तेव्हा इकडे काका म्हणत असतात, बरं झालं तुला लवकर कळलं ते. तेव्हा इकडे शुभा म्हणते, पण आता सगळ्यांना काही त्रास नाही आणि एका सीमामुळे आपण शमिकाचं कॉलेजचं तिच्या शिक्षणाचं काही नुकसान करायचं का? नाही, नाही, राहू दे तिला इथे. तेव्हा इथे यशवंत काका म्हणत असतात, की "अरे वाह! मस्त तू डिसिजन घेतलास तिच्या विरोधात जाऊन. म्हणजे तुझ्या सोयीने जे काही असतं बरोबर, ते बरोबर. तू बरोबर तुझ्या मनासारखं करतेस." तेव्हा शुभा म्हणते, "नाही हो, असं नाही आहे. म्हणजे बघा ना, शमिकाचं इथे राहणं तिच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं तर आहेच ना." तेव्हा इथे यशवंत काका म्हणतात, "आणि मकरंदचं काय? त्याला पण माणसं आवडत नाही. त्याला पण एवढा काही खास आनंद झालेला नाही आहे." तेव्हा शुभा म्हणते, "नाही हो, आता शमिका त्याची बहीण आहे. त्याला काय वाटेल? त्याला काही वाटलेलं नाही आहे. तो म्हणाला जर ती इथे राहिली तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा यशवंत काका म्हणतात, "ते फक्त बोलण्यापुरतं असतं गं. त्याचा चेहरा बघितला होतास ना. फक्त एक दिवस मी त्याच्या रूममध्ये झोपायला गेलो होतो. तेव्हा तो हॉटेलमध्ये झोपायला गेला होता. एक दिवस फक्त त्याच्या रूममध्ये मी झोपलो होतो तर. आता ही कायमची इथेच राहणार आहे. मग त्याला ते चालणार आहे का? आधीच त्याला माणसं किती आवडतात ते आपल्याला माहिती नाही आहेत का? त्याला माणसं अजिबात आवडत नाही. आणि मला माहिती आहे सीमा आणि मकरंद या दोघांना या घरामध्ये माणसं अजिबात आवडत नाहीत. आणि बघ तू, मकरंद इथे आता शमिका आल्यानंतर तो स्वतः निघून गेला नाही म्हणजे मिळवलं." तेव्हा इथे शुभा म्हणत असते, "नाही हो, तसं नाही होणार." तेव्हा इकडे काका म्हणत असतात, "पण हे बघ, तुझ्यावरती जबाबदारी वाढली शुभा. कारण एक वेळ आपल्या मुलांना कमी झालं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या मुलाला कमी होता कामा नये. नाहीतर आपल्यावरती काय काय लागेल आरोप हे समजणार नाही." तेव्हा ती म्हणते, "तुम्ही नका काळजी करू. मी अगदी शमिकाची व्यवस्थित काळजी घेईन. तुम्ही बाकीची काही काळजी करू नका. आणि जर शमिकाला कुणी काही बोललं ना, तर मी बरोबर तिथे त्यांना उत्तर देईन आणि त्यांना सरळ करेन." तेव्हा इथे काका म्हणत असतात, "ते सगळं असलं तरीसुद्धा आपलं या सगळ्यामुळे आपल्या गावी जाणं मात्र राहते." तेव्हा इथे शुभा म्हणते, "अहो मी मुद्दामून करते का?" तेव्हा काका म्हणतात, "नाही मुद्दामून नाही, पण आपल्या गावी आपलं जाणं या सगळ्या कारणांमुळे राहतंय हे मात्र नक्की." तेव्हा शुभा आता गप्पच बसते कारण तिला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे माधव काका आणि प्रभा दोघेजण जायला निघालेले असतात.
तेव्हा इकडे प्रभा आपल्या मुलीला शमिकाला म्हणते की आता शुभा मावशीला आई मानायचं आणि तिलाच आई म्हणायचं, ती तुझी आई आहे असं म्हणून आता तिचे आई वडील गेल्यानंतर इथे शमिका किचनमध्ये येते. तिला बिस्किट हवं असतं. तेव्हा ती बिस्किट शोधत असताना सीमा तिला विचारते, काय हवं आहे गं तुला? तेव्हा इथे शमिका म्हणते की मला बिस्किट हवं होतं, मावशीने कुठे ठेवलं माहिती आहे का? चहाबरोबर बिस्किट खायचं आहे. तेव्हा इथे सीमा म्हणते की हे घे आणि डब्यामधून एक पाव काढून तिला देते आणि म्हणते की हे घे, हा पाव आहे ना गरम करून खा, छान लागेल. तेव्हा इथे शमिकाला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतरला समीर आता ऑफिसला जायला निघालेला असताना इकडे शुभा येते आणि समीरला म्हणत असते, समीर, अरे शमिका आपल्या घरी राहते ही गोष्ट मला असं वाटतंय आपल्या सीमाला आवडलेली नाही आहे. तिला आनंद नाही झाला आहे. ती कशी बोलत होती बघितलंस ना? तेव्हा समीर इथे आता तिचं बोलणं ऐकून गप्पच बसतो, कारण त्याला बरोबर माहिती असतं की सीमाचा स्वभाव कसा आहे आणि त्याला ते आधीपासूनच माहीत असतं.